मित्रांनो, आजचा हा अनुभव ऐकताना कदाचित तुमच्या डोळ्यातही पाणी येईल. कारण हा अनुभव एक अशा भक्ताचा आहे ज्याच्या आयुष्यात एकाच वेळी अनेक संकटं आली होती. घरात पैशांची अडचण होती, कर्ज वाढत होतं. त्यात घरातील एक व्यक्तीची तब्येत अचानक बिघडली. उपचारासाठी पैसे लागणार होते, पण हातात पैसेच नव्हते. काय करावं काहीच कळत नव्हतं. पण त्या भक्ताने स्वामींच्या फोटोसमोर बसून फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, माझी परीक्षा घ्यायची असेल तर घ्या, पण माझ्या घरच्यांना माझ्यासमोर त्रास होताना पाहण्याची शक्ती मला देऊ नका. आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. असं म्हणत त्याने स्वामींचे नामस्मरण सुरू केले. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. त्या रात्री त्याला झोप आलीच नाही. मनात सतत एकच विचार, उद्याच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे. सकाळी उठल्यावर त्याने स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावला आणि आश्चर्य म्हणजे त्याच वेळी एका जुन्या ओळखीच्या व्यक्तीचा सुद्धा फोन आला. त्या व्यक्तीने विचारले, तुम्हाला काही पैशांची गरज आहे का? मला अचानक तुमची आठवण झाली म्हणून फोन केला. भक्ताला क्षणभर काय बोलावं ते सुचेना. त्याने मनात म्हटले, स्वामी, तुम्ही खरंच माझे ऐकलत. त्या व्यक्तीने आवश्यक ते पैसे मदतीसाठी दिले. उपचार सुरू झाले. पण संकट अजून संपलेले नव्हतं. काही दिवसांची घरातील परिस्थिती पुन्हा कठीण झाली. कर्जाचा ताण, घर खर्च आणि उपचाराचा खर्च सगळं एकच आलं होतं. पण त्या भक्ताने पुन्हा स्वामींना हाक मारली, स्वामी, माझ्याकडे आता काहीच उरलेलं नाही, पण तुमच्यावरचा विश्वास अजून उरलेला आहे. त्या दिवशी त्याने स्वामींचा जप करत डोळे मिटले आणि मनात एकच विचित्र शांतता निर्माण झाली. समस्या होती पण तेथेच होत्या, पण मनातील घालमेल अचानक कमी झाली. त्याला जाणवलं, स्वामी माझ्यासोबत आहेत. काही दिवसांनी त्याला कामाची एक संधी मिळाली. त्याने ती संधी स्वीकारली आणि हळूहळू घरची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली. कर्ज एकदम संपलं नाही, पण एकीकडे अडचण कमी होत गेली. आणि सर्वात मोठा आनंद म्हणजे आजारी असलेल्या व्यक्तीची तब्येतही हळूहळू सुधारू लागली. एक दिवस त्या भक्ताला स्वामींच्या मंदिरात जाण्याची इच्छा झाली. तो मंदिरात गेला, स्वामींच्या चरणी बसला आणि मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही माझ्यासाठी इतकं केलं, मी तुमचे आभार कसे मानू. तेवढ्यात मंदिरातील स्वामींच्या मूर्तीकडे पाहताना त्याला मनात एकच विचार आला, घाबरू नकोस, मी आहे ना. हा काही शब्द कोणी मोठ्याने बोललेलं नव्हतं, पण त्या क्षणी त्याच्या मनाला जणू उत्तर मिळालंच होतं. त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. त्याने हात जोडले आणि फक्त एवढंच म्हटलं, स्वामी, मला आता काहीही नको, फक्त माझा हात कधीही सोडू नका. मित्रांनो, आयुष्यात संकटं आली की आपण लगेच विचार करतो, स्वामी माझी परीक्षा का घेत आहेत. पण कधीकधी त्या संकटाच्या काळात आपली श्रद्धा अधिक मजबूत होत असते. पैशांची अडचण असो, आजारपण असो, घरातील संकट असो किंवा मनातील दुःख असो, स्वामींना मनापासून हाक की मनाला आधार मिळतो. आणि कधीकधी स्वामींचा संकेत मोठा चमत्काराच्या रूपात नाही, तर मनात आलेल्या शांततेच्या रूपात, योग्य वेळी मिळालेल्या मदतीच्या रूपात किंवा. तर सगळ्यांना आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी मी असे नवीन व्हिडिओ रोज घेऊन येईल. तर तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.